So every mission starts with a moment of realization. So Dada, it wasn't in a library or classroom. It was in a multiplex, right? So walk us through that moment when a simple book discussion with a friend turned into a seed of an extraordinary thing we want. Yeah, I was mentally depressed. I was into a very, very bad mind state because of three failed startups, one failed relationship, one failed suicide attempt, Oh. and a friend of mine. We used to study for CA together in a library, and he was observing me depressed, not socializing, not meeting friends on the weekends. सगळं सगळं बंद झालेलं. Self esteem was lost. Oh. And in fact, I remember मेरा एक दोस्त आया था इन दिवाली आणि मला एवढा सेल्फ रिस्पेक्ट गेलेला की आय एम अ लूजर. फेल्युअर इज नॉट अ पर्सन, फेल्युअर इज अन इव्हेंट. Hmm. आय स्टार्टेड थिंकिंग दॅट आय एम अ फेल्ड पर्सन. सो मेनी एकानंतर एक होता, दिस इज नॉट अ कोइन्सिडन्स, काहीतरी माझ्यात गडबड आहे. यू नो व्हॉट आय सेड टू हिम? Hmm. इट वॉज दिवाली डे की अरे अमित तुझ्या तू ही वॉज ऑल्सो सी ए. Okay. ते ऑफिसमध्ये ते जे कॉफी कॉफी बनवून देतात ना सगळ्यांना, Ha तो ha. ऑफिस बॉय, त्याची नोकरी मिळेल का मला तुझ्या ऑफिसमध्ये? Oh. आणि स्लॅप मी सणकन मला दिली त्यांनी ऑन दॅट. आय स्टील रिमेंबर. म्हणजे अमृत, तुझ्यासारखा बिनधास मुलगा, तू शिकवलंस अकाउंट्स, Hmm. आपण दोघं सी ए झालो, तुझे एवढे मोठे ड्रीम्स आहेत, तू वेगळा विचार करतो, काय झालंय तुला? दॅन आय रिअलाइज दॅट आय एम नॉट इन माय एलिमेंट. What's wrong with me? Of course, this is an example that how you lose your self-esteem when you're in depression. न्यूनगंड खूप वाढतो. Hmm. You don't like to face people and friends. असं वाटतं की everybody is better off than you. And a friend of mine called me. He was worried about my mental state. And he said, Bahubali देखने जाते हैं." So we reached the Bahubali theater 15 minutes before the show time. सो काय करायचं म्हणून 15 मिनिटं मी सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकाचं त्याला थोडक्यात काय आहे ते सगळं समजावलं माझ्या भाषेत, मला जे समजलं ते. तर एवढं आवडलं यार, काय मस्त यार, मला असं वाटतं पुस्तक वाचलं मी. तू काय मस्त एक्सप्लेन करतो आणि लॉट ऑफ पॅशन इन युअर आईज. पोटतिडकीने बोललास तू खूप, कारण ते पटलं तुला एकतर. Heart to heart. आणि तुझं लक्षात कसं राहिले साथीच्या साथी हॅबिट्स? म्हटलं मला सवय आहे नोट्स लिहायची. म्हणजे एवढे डायरीज घरी पडलेत, काही असलं तरी माझं वाचन चालू होतं. Hmm. आणि तो बोलला की यार तू ह्या पुस्तकाची पण नोट्स बघतो, याच्यावरती परीक्षा नाही, मार्क्स नाही, काय नाही. म्हटलं हां, मला आवडतं, थोडक्यात लिहितो मी काहीतरी. तो बोलला की एक काम कर, नेक्स्ट वेळा तू काय लिहिशील ना, जरा चांगल्या अक्षरात लिही, मला माहिती आहे तुझं अक्षर घाण आहे. आणि तो तुझा फोटो आहे ना, ती काय तू पुढच्या वेळी सपोज सायकोलॉजी ऑफ मनी वाचशील, तर त्याचा फोटो, त्याच्या नोट्सचा फोटो मला व्हॉट्सॲपवर पाठवत जा, Hmm. जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. अँड आय थिंक धिस वन लाईन, अँड आय ओ टू माय फ्रेंड सो मच, दॅट वन लाईन चेंज माय लाईफ. Oh. पण ऑनेस्टली सांगू, असं म्हणतात ना दॅट मोमेंट ऑफ रिअलायझेशन वगैरे, ॲक्च्युली दॅट इज नॉट ट्रू. त्याच्या आधीचा जो माइंडसेट माझा होता, डेस्परेशन, Hmm. dissatisfaction, failures of mindset, that was more important because invention and innovation is an accident happening to a prepared mind. Oh. Somewhere, because I was so frustrated, I wanted to do something to end that depression. Yes. And then I found value in that line. Neither if I was more interested in that movie, that would have been not more than a passing comment. Right. काय पिक्चरच्या आधी गप्पा मारतो आपण, कोणाच्या लक्षात येतात? बरोबर. So what I want to tell you is, Newton sitting under the apple tree and apple falling down was not the main reason for discovery of gravity. Hmm. That becomes glamorous because True. stories have memory. True. If that event was everything, then why thousands of people who sat under the same tree and the apple might have fallen, they did not think of gravity? Yes. Point Why is only Newton? Because of his high IQ? No. Because of his smartness? No. Because of his intelligence? No. The state of mind, he was struggling. ते आपल्याला माहित नाही आधी काय होतं त्याच्या मनात. काय चाललंय, सगळं खाली काय येतं, खाली काय मॅग्नेट आहे का, काय येते असं इनविजिबल ताकद, पॉवर. Then that was a stupid excuse, a trigger which put the puzzles
in place. Oh, काहीतरी आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी असं असू शकतं. युरेका. Similarly, I wanted to do something, maybe fourth startup. I wanted to pull myself out of depression. And that came as an excuse. Of course, all credit goes to my friend. त्यांनी कुठेतरी ते केलं आणि आय टुक इट. देणारे देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे. येस, रिअली अ ब्रिलियंट थॉट. ही स्टोरी ऐकताना खरं तर माझ्या अंगावर शहारे आले. तर मग ही खूपच इन्स्पायरिंग स्टोरी. आणि तुम्ही सुद्धा चिकटून राहा, कारण असं अजून खूप काय काय इंटरेस्टिंग गोष्टी दादा सांगणार आहेत. सो बिफोर दॅट, grab your favorite beverage, because this isn't just a podcast, it's a story I just stated right now, worth listening to.